बरं नका जी म्हणी जाऊ, पण मालक म्हणी जा. तुम्हाला तुमच्या भाषेची शपथ आहे. हो, पप्याचा बापन, यमुनीचा बापन, भाग्याचा बाप असं म्हण जाऊ नका. ते काय अशी वरून नाही पडले तुम्हाला, ते काय गौसले नाही तुम्हाला. हो, मालक म्हणी जा. आपल्याला समजून सांगावं आहे का नाही. दुसऱ्याचे कशाला धाबे फुकायचे माणसानं. हो, मालक म्हणी जा. बाईचा सर्वात मोठा देव कोण असेल तर आपला पती. हो, आमच्या घरच्याला सांगत असतो, मै धोत्र चांगले धुतले की तुला अर्ध पुण्य आलं. हो, तू नको दाही शिळे तुळशील घाली जाऊ. कामाशी काम तुळस वाळून इतकं पाणी टाकीच आहे. हो हो, काही काहीचा लय नात, इतके तुळशील येडे घालते आणि तोरक नातू बुट इसरून शाळेत गेला. हो, त्यानं पॅन्ट एक दिसची घातली, शर्ट दुसरंच दिसचं घातलं. शिक्षकानं पुन्हा नातू घरी पाठीला. बाब्या तू काऊन वापस आला? तू ह्या तुळशीला येडे घालण्यामुळं तसं झालं. हो, नातू शाळेत जायच्या टायमाला ही तुळशीला येडे घाली ती, आणि मग म्हणते आमचा नातू कसा हुशारच होईन. तुला खोऱ्याच्या दांड्यानं हाणीन तो थांबला. त्याचं नाव परमार्थ. संसारात चांगलं वागणं त्याचंच नाव परमार्थ आहे ना. सून स्वयंपाक करीत असेल तर म्हातारीने त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन द्यावा, त्याचं दप्तर द्यावा, त्याचा डबा भरून द्यावा, हे काम आहे ना. मालकाला जर गडबडीत ड्युटीला जायचं असेल तर त्याला डबा भरून द्यावा. तर त्याचं आवरणं सुरू आणि हिच्या हातात दाताळ सुरूच डोसकायचं काय. हो, आणि मग म्हणते बाई तुमचा टाइम झाला का, मग वडापाव खा. हो, ते वडापाव खा तू, मग अर्धीच पगार घरी आण. तू पगार अर्धी आलीच कस काय, तू ह्या कंगव्याने हीच केलं सगळं. हो, बाईनं आरशापाशी 3दा जावा. बाईनं आरशापाशी दिवसात फक्त 3दा जावा आणि पुरुषानं 2दा जावा. ती बाई आरशापाशी दिवसात 9-10 बाऱ्या जाती. तिच्या पिठल्यात केस गवसतीतच, तिच्या चपातीत भाकरीत केस निघतीतच. हा निसर्गाचा नियम आहे. मी संसारिक आहे ना, मी का संन्यासी थोडाच. म्हणजे आमच्या घरी निघते तर असा विषय नाही. मी कधीच नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून, तितका बाजार जरीच खाल्लेला असता तर अद्याप नाही. ही शबा ते सध्या विठाला 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 हे गिरिजा. गिरिजा नाव होत. जी मालक, जी शब्द. कोण बाई जी म्हणती माहितीये? ज्या बाईचं लुगडं धुवायला 36 वर्ष पंढरपुरातला मालक होता. ज्या बाईचं लुगडं धुण्यासाठी, नम्रता सांगायलो भक्ती ते नमन, ज्या बाईची साडी आणि चोळी धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक. जी मालक गिरिजा. आपल्याकडे ते पाहुणे आलेत, त्यांची पाय धुवायची व्यवस्था करा. सोन्याचा घंगाळ नेते, सोन्याचा तांब्या, बावनिया चंदनाचा पाट, तापलेल्या उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. हिच्या चंदनात ताकद आहे. अशा चंदनाची पाट चौरंग होती. त्याच्यावर पाय धुतले आणि तशा काळाला 55,000ची पैठणी अंगा होती. आज जर ती पैठणी असायली तर ती सोन्याचा जोर होता गुरुजी. ती पैठणी आज इकल्या प्युअर नदीच्या कडीची 150 एकर जमीन विकत घेता येते. इतकी पैठणीची किंमत होती त्या, इतकी किंमत. हो, 3.25 किलो जर निघायचा. 3.25 किलो जर, 3.25 किलो सोन्याचे पैसे किती होते? ज्याला सहन होते त्यानं गणित करा. बऱ्याच लोकायला दुसऱ्याचं बरं चालल्यावर गाम येतो. आशा नका गण कमी चक्कर गिकर याची उगीच गणित नका करू. आणि त्या बाईनं पाय धुतले, खांद्यावरला पदर वाहडा आणि पदरानं पाय पुसले. हे अर्धगारच झालं. ते म्हणला 3.25 किलोचा जर सोन्याचा आणि त्या लुगड्याच्या पदरानं माय पाय पुसले. काय काम झालं? इतक्यात गपचिक बसावं. पण काही काहीचा लयच अहंकार टोकाला गेलेला. लय 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 टोकाला गेला. तुरी कोणत्या वाकत्यात तुम्हाला माहिती ना? जिला शेंगा लागल्या ती का उबळलेली. नाही ते तुम्हाला जास्त अभ्यास नाही बरं, उगा नका हो म्हणू. तुम्ही लय दिवसापासून शेतीत लय काम केलं नाही. तुम्ही ढवळे कपडे घालूनच राहिले, पण तरी पण पाहिलेलं आहे बरं, पाहिलेलं आहे. उबळलेली तुरवा कधी होय जिजा बाप्पा.
वाकती का उबळलेली नाही, खिलारच ती. शेंगाचा पता नाही, उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. कुठून मोडती, उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. जिला शेंगा लागल्या ती वाकती. हो, ती पेंडीत बसती आणि शेंगा काढ्याच्या नंतर झाडताना अंगण झाडा, कोठ झाडा, ती सगळ्याच कामी येते. ह्या अशी वाकत असते बरी. हे खिलारच काय खिलारच उबळलेल्या तुरीवाणी आधी कुठेही मोडत असते. वाकणं धर्म आहे. नाथ बाबा होते. आतमध्ये चांदीच्या पेल्यात दूध दिलं, नाही ते दूध घेतलं. बर जेवण करून जा. हो गिरिजा, आटपा लवकर. तिथं रोजच पुरणपोळ्या होत्या, रोज पुरणपोळ्या रोज. आता पुरणपोळ्या करणं लय सोप. आमच्या पोरायच्या माईन मला 11 दिवस रोज एक पुरणाची पोळी दिली. म्हणजे पोरायची माय म्हणजे मै बायको. 11 दिवस गवाने साहेब रोज एक सकाळी सकाळी. मी म्हणलं अरे मला गोड नको, घशाला त्रास. नाही बाई, माझं एक व्रत आहे आणि रोज एक पोळी खात जा. तर मला त्या जाऊ द्या म्हणलं, आपण एखादी गोळी शिल्लक घेऊ. जालन्यातून गोळ्या भेटतात मला, उशे साहेबाच तिथून देतात. ती गोळ्या संपल्यावर काय ताण आहे का नाही, देतात ते. आपण एखादी शिल्लक खाऊ. पण मला नवल एक वाटलं की एका पोळीसाठी रोजची रोज पुरण कशी शिजिती. मग मी 10 दिवस पोळ्या खाल्ल्या. पण 11व्या दिवशी म्हणलं आपण हिच्या ऋणातून उत्तीर्ण हो. मी म्हणलं एका पोळीसाठी रोजची रोज शिजिती. ती म्हणे मागच्या महिन्यातच शिजिल. तर आमच्या घरच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. मागच्या महिन्यातच शिजिल तर शिजून फ्रीज मध्ये ठुलतो. चाल बाळू कवर क पोळ्या खाय 1.5 महिना. त्याच्यातला गोळा काढणं, चपातीत घालणं, टाकणं, भाजणं, खायन चल पळ कीर्तनाला. आता किती पुरण करता येईल, ठेवता येईल. त्या काळात होते का सुविधा. पाट्यावर पूर्ण वाटायचे, पुरणाचे पात्र नव्हते, पुरण गाळायची पात्र नव्हती, पाटी वराटी होती. आणि त्याच्यावर बघा तशा सस्ताईला 55,000ची 400 वर्षापूर्वी पैठणी नेसणारी बाई पुरण वाटलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जेवायला बसले. नम्रता सांगतोय. आज मग त्यांनी सांगितलं आता मला दुपारची संध्या करायची. म्हणजे करा, देवघरात करा, तुळशी वृंदावनापाशी करा, पलीकडे गाईचा गोठा आहे तिथं करा, नाही तर गोदावरीचं पात्र आहे तिथं करा. नाही म्हणले तुळशीपाशीच करतो. तुळशीपाशी बसून केली पूजा. तोपर्यंत नाथबाबा द्रोणे लाईत होते. द्रोणे लाईत होते. त्यांच्याकडे इतकं मोठं वैभव होतं, पण ते सोन्याच्या पात्रात जेवत नव्हते. ते केळीच्या पात्रावर जेवायचे किंवा पळसाच्या पानाची पंत्राळी लावायची, त्याच्यावर जेवायचे, द्रोणे करायचे. त्यांच्याकडे 2 अनुरागी लोक होते, ते सुद्धा पात्रावर जेवत होते, सोन्याच्या ताटात जेवत नव्हते. मग जेवायला बसले, असा उदबात्याचा घमघमाट, गरम गरम गावरान तूप होतं, अशा चुलीवरल्याच पोळ्या होत्या, अशा गरम गरम. आणि त्या गिरिजा काकीने केलेल्या पोळ्या सगळ्या बायकाला येत नसतात. काही बायकांनी पोळ्या केल्यावर पुरण गावसावं लागतं कोण्या कोपऱ्यात. हो, सगळी पोळी इचकिल्यावर कळतं खाल्लाकड्या कोपऱ्यात पुरण आहे, वरलाकडं डोंगराकडचा कोपरा तसाच राहिला कोरडा. एखादीचं पुरण चौकड जातं तर पाखाड तयाला चिटकत आहे आणि वरचं पाखाड हातात येतंय. हे इतकं कसं काय कळतं सांग का तुम्हाला. रोज 2 गावचं खातो ना तुम्ही, घरचंच खातात, त्याच्याकरता तुम्हाला तितका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो म्हणून ते मला कळतं कसं खावतं. विठाला विठाला गिरिजा काकींनी केलेल्या पोळ्या काय अन्नपूर्णेची कृपा होती. हो, अन्नपूर्णेची कृपा. पाणी फिरवलं मुंग्या आत येऊनी म्हणून. जेवताना पाणी फिरत येत ना मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणजे जेवताना पाणी कशामुळे फिरत येत अजूनही काही सुंबळ्याला त्याचा पत्ता नाही. एक जण मला म्हणला मंदिरात गेल्यावर घंटी काऊन वाजित येत. मला नाही सांगतायत. आणि कशाला कीर्तन करतात. आगाऊच काम बंद उद्यापासून मह आहे का. म्हणलं सांगा. देवाला जागा करायचं मी आलो म्हणून. मी म्हणलं सुंबळ्या तेव झोपतच नाही रे. तेव ज्याच्या नावानं झोपला
त्याला भीतीला टेकून बसावं लागत, कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, 2-4 उदबात्या आणि 7-8 म्हाताऱ्या रडायला. ते त्याच्यासाठी झोपलाय, जिवंत लोकांसाठी झोपत नाही. घंटा नाद वेगळाय, चला वेगळा करता. पाणी का फिरावं, घंटा का वाजावं, नको विषयांतर नको, आपल्या कडव्यावर येतो. आणि मग जेवता जेवता त्यांनी सांगितलं, का हो तुम्ही दुपारची संध्या केली नाही? नाही म्हणले, आजच्या दिवस माफ करा. नम्रता सांगायलो, नम्रता. नाथ बाबा सामान्य व्यक्तीला म्हणले, आजच्या दिवस माफ करा. माफ करा? तुम्ही संध्या करीत नाही तर तुमच्या घरचं खाणं हट. उठलं ते पात्राहून, उठलं पात्राहून. ते गिरिजा काकी सोहळ्यात होत्या स्वयंपाक घरात. ज्या बाईचं लुगडं धुवाला पंढरपुरातला मालक 36 वर्ष आला, ती बाई पात्रापाशी लोटांगण घातलं. एवढ्या वेळेस आमच्या मालकाला माफ करा, पात्र द्रोणे लावण्याच्या गडबडीत त्यांची संध्या थांबली. याच्यानंतर ते संध्या कधी बुडवणार नाहीत, पण तुम्ही आमच्या घरचं ताट डावलून जाऊ नका, विनंती. लोटांगण घातलं, लोटांगण, तरी ऐकत न पठ्या. शेवटी नाथ बाबा होते ते. नाथ बाबा म्हणले, बरं नका जेवू, तुम्ही संध्या करता कशासाठी? म्हणले, देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता? 40-45 वर्ष झालं संध्या करतो. एखाद्या दिवशी तुमच्या स्वप्नात देव आला? नाही म्हणले. मग मी संध्या याच्या करता करीत नाही, ज्यानं जेवताना तुम्हाला भातावर तूप वाढय का, हे पंढरपुरातला आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला, किंवा सेजे प्रगटला. मी याच्या करता संध्या करत नाही, संध्या ज्याच्या प्राप्ती करता करायची तेच आमच्या इथं पाणी भरण्यासाठी. 36 वर्ष जगाचा मालक. दृष्टांत संपला. सामान्य माणसं इतके आखडलेले. 36 वर्ष जगाचा मालक ज्यांच्या इथं कामा करता आणि ते पुढच्याच्या चरणावर वागतात, याला म्हणतात नम्रता. भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या, भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या, भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु, देहाच्या निरासे पाविजे आघाया, देहाच्या निरासे पाविजे आघाया, देहाच्या निरासे पाविजे आघाया, निरासे पाविजे ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत, वैराग्य तो त्याग. कशाला म्हणायचं त्याग? जिचं वर्णन करता येत नाही अशा वस्तू आपल्याकडे असावा, त्या वस्तू आपल्याला पचावा, आणि पचत असताना म्हणायचं मला त्याची गरज नाही, याला म्हणते त्याग. हजारो पाहुण्याकडे बायडाटे यावा, करा आमची मुलगी, करा आमची मुलगी, करा आमची मुलगी, त्यानं म्हणावं मला संन्यास घ्यायचा. कोणीच विचारीनं, संध्याकाळचा ठिकाण नाही, आणि ते म्हणलं आपल्याला संन्याशी घ्यायचं, मग तू त्याच लायकीचा आहेस ना.
तू करणार तरी कायस, तुला घ्यावाच लागन न, त्याला इलाज नाही राजा. हो. हजारो एकर जमीन असावा, पाहुण्याची रांग लागावा आणि त्यानं म्हणा आपल्याला संन्यास घ्यायचा. याला म्हणते त्याग. भोग नारायणा त्यागुनी निघाले, ओव्या मंगळे तेची गाठी, ओव्या मंगळे तेची गाठी, ओव्या मंगळे तेची गाठी. भोग नारायणा त्यागुनी आगावे, ओव्या मंगळी तेजोनी, ओव्या मंगळी तेजोनी, ओव्या मंगळी तेजोनी. कशालाही त्याग नाही म्हणायचा. प्राप्त झालेली वस्तू पोषक असताना सुद्धा त्यागायचीला त्याग म्हणतात. म्हातारा आलं शिकारीहून, 92 वर्षाचा बाप होता, 95 वर्षाचा बाप. शिकार करून आलं, चेहरा बारीक पाहिला आणि पोराचं वय होतं 22 वर्ष, नेमकंच लग्नाचं वय. बाबा कुठे गेलतात? अरे शिकारीला गेलतो. बाण संपले, शिकार नाही सापडली, गंजा वाघ मारले, पण एक आवडलेली शिकार पुढच्यान दिली नाही. कळालं नाही बाबा. अरे एका आश्रमावर एक पोरगी स्वयंपाक करीत होती, तिच्या संग लग्न करण्याची इच्छा झाली. बापरे. बर. म्हातारं घोड्यावरून खाली उतरलं आणि त्या घोड्यावर पोरग बसलो, 22 वर्षाचं पोरग. आणि बापाला विचारलं नाही कुठं आश्रम आहे म्हणून. घोड्यावर बसल्यावर वाकलं, घोड्याच्या कानात सांगितलं, बाबा जिथं रमले होते तिथं चल. बाबाला जे ठिकाण आवडलं होतं तिथं चल. ते चांगल्या माणसाचं घोडं होतं ते. या कुत्रे काही काही लोकांचे अधिकारी होते. चातुर्माशी महाराजाचं कुत्र एकादश धरीत होतं. पंढरपूरला चातुर्माशी महाराजाचं कुत्र एकादश. पंचांगात वाद झाला. एका पंचांगानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची. स्मार्त आणि भागवत ठीक आहे, पण स्मार्त नाही भागवत नाही, दोघींना 2 एकादशी टाकल्या. धरायच्या कोणत्या? एका कीर्तनकारानं सप्त्यात सांगितलं आता चातुर्माशी महाराजाला विचारायला जा. तर चातुर्माशी महाराज बाहेरगावी कीर्तनाला गेले, त्यावेळेला फोन नव्हते, वक्ते बाबा सांगायचे. तर मग त्या चातुर्माशी महाराजांनी शिष्यानं सांगितलं तुम्ही आले कशा करता, एकादशी कोण दिवशी धरा. मग आमचे महाराज पंचांग बघून एकादश धरीत नाहीत, आमचे महाराज कॅलेंडर बघून एकादश धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकर खात नाहीत त्या दिवशी ते एकादश धरतात. चातुर्माशी महाराजाचं कुत्र एकादश धरीत होतं. म्हणून शेवटचं पाणी चातुर्माशी महाराजाला विटेवरच्या मालकानं पाजलं. शेवटच्या टप्प्यात मंजुळा तोंडात अडकलेले. काय ताकद असेल या लोकांची. ठाकूरबांचं घोडं एकादश धरायचं. परभणी जिल्ह्यात ठाकूरबाचा मोठा घराणा आहे. हो, यांचं घोडं एकादश धरायचं. घोडं एकादशी असाच वाद. चारा म्हणले घोड्याला हरभरं, नाही खाल्लं त्यानं हरभरं, आजची एकादशी म्हणले. हो, त्या घराचं बाळांतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक. काय 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 लोकांचे प्राणी पाळलेले पशु सुद्धा इतके अधिकारी. महाराणा प्रतापाचा चेतक नावाचा घोडा किती विद्वान. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, कृष्णा नावाची घोडी, काय विद्वान असलेल्या लोकांचे प्राणी. वाघ्या नावाचं कुत्र, काय नाविन्य या लोकांच्या प्राण्याकडे. इतके विवेक संपन्न प्राणी होते. संताजी महाराज जगनाडेंचा बैल सखा नावाचा बैल होता. तो तुकोबारायचा अभंग ऐकल्याशिवाय बैल चलत नव्हता. किती पेंड खाऊ घाला, किती चारा झाला, किती मका द्या, चलतच नव्हता. जीव जाऊस तर मारा, पाठ फुटूस तर मारा, चलतच नव्हता. पण संताजी महाराजांनी तुकोबारायचा अभंग फुटफुटला की बैल इळभर बिना चाऱ्याचा चलत होता. बैल, त्या बैलाचं नाव होतं सखा. काय बैल असतील होते. नाचणाऱ्या बाईनं पाळलेलं कोंबडं, तमाशात नृत्य करणाऱ्या बाईनं पाळलेलं माकड, त्याच्यासाठी विमान येतंय, तिचं नाव होतं महानंदा. काय कोंबडा असेल ते. आपले कोंबडे तर तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे चिवकरी लाभणाई. कुठं उकरायलेत, कोणाच्या पत्रावर उड्या हाणायलेत माकड. तमाशाचं नृत्य करणारी बाई महानंदा.
तिनं पाळलेलं माकड आणि तिनं पाळलेलं कोंबडं भगवान काशी विश्वनाथानं त्याच्याकरता विमान पाठवा. काय प्राणी असावं. कोणता हंस? नलराजा पलीकडच्या तीराला बसलेला. दमयंती चातुर्मासाचं स्नान करायला इकडच्या नदीच्या कडीला, आणि नलाने आंघोळ केली आणि डोक्याचे केस वाळीत असताना दमयंती पाहिली. डोक्याचे केस वाळीता वाळीता दमयंती पाहिली आणि त्या पवित्र गंगेतल्या हंसाला सांगितलं, ही चिठ्ठी नेऊन दे रे. प्रेमाची चिठ्ठी हंसानं तोंडात धरली आणि दमयंतीच्या पुढे टाकली. चिठ्ठी वाचिल्या. प्राणात यत्कर्मणो मुच्यते भय जाये तमाम पाणीग्रहणस्तते वचः. विश्वात तुला बघितल्याच्या नंतर पाणीग्रहण करण्याची इच्छा झाली, म्हणजे लग्न करण्याची इच्छा झाली. हंसानं सोयरीक जोडली. हो, हंसानं. पण फिल्मी सृष्टीतल्या लोकांना हंस नाही गवसाला. ज्या कबूतर यायला कबुतऱ्या गवसाला खडे खाणार ते गारगुंड्या खाणार. काय हंस असेल तो. हे गाणे मला कसे पाठ झाले माहितीये का? हे ट्रॅक्टर मधले येडेवानी करते तो. मला वाटते कायदा काढायला पाहिजे. रोडवर ट्रॅक्टर आलं त्यानं जर मोठा आवाज केला की त्याचं लायसन रद्द. हो, असा कायदा पाहिजे. कायदा मागे एकदा पेपरवर एक गाव होते, हाय त्या गावातून ट्रॅक्टरवर ती कॅसेट लावली की त्याचं चट हिसकून घेते. हो, याचं कारण सांग का तुम्हाला? ज्या शेतकरी राजानं पसापसा लेकरावानी ऊस वाढीला हो, या गाण्याच्या नादात त्याच्या ट्राल्या मागच पालत्या आणि मुंडकं घेऊन जातो. करा माप. काय पपेची माय मोजायची तिथं आता ट्राली मागच पालथी केलीस ना तू गाण्याच्या नादात. नाही, हे म्हणून मला बरेच गाणे, मला मेमरी कार्ड खूप गाणी पाठ झाली. शिव्यालाही पाठ आहेत 200-400 देत नाही. कामं नाही पडलं शिव्या द्यायचं कधी. बाहेर द्यायला लोक हानतील आणि घरी द्यावा तर शिव्या द्यायचं काम नाही. सगळं टायमात होते आपले, कशाला ताण द्यायला आहे का नाही. शिव्या द्यायचं काही काम नाही. घरी आकारात चांगलं चालेल. आता लोक इथून पुढचं कोण पाहिजे काय. म्हातारपणी सगळ्याच्यात म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच असतात. चालू घडीला बरं असावं चलते. इतके प्राणी हुशार काही कायचे. काय घोडं हुशार ते. वडील जिथं रमले तिथं चल, तिथंच पोचलो. स्वयंपाकच करीत होते बाई. त्या पोरीनं पहिल्यानं विचारलेल्या म्हाताऱ्याला बघितलं आणि या व्यक्तीला पाहिल्याबरोबर तिच्या मनात इच्छा झाली, आपण याच्यासोबत लग्न करू. लेकरं असतील लेकरं, आणि ते त्याचा दोष नाही लेकरायचा. मायबापे वेळा न साधी येली, दोष तो त्याचा नव्हे वाया चाळा. आणि मायबापे वेळा न साधी येली. इतक्या चांगल्या कर्मात ते इतके गोड आडतेत म्हणल्यावर त्यांच्या आई वडिलांचा दोष आहे तो. विठाला विठाला आतमध्ये मुलगी गेली आणि बाबाला सांगितलं, बाबा बाहेर एक व्यक्ती आली, तुला आवडली? हो म्हणे. पण बाबा फायदा काय? घोड्यावरून उतरायच्या आधी ते माय म्हणलं. घोड्यावरून उतरायच्या आधी काय म्हणले ते? हे माय, तुझे बाबा कुठे आहेत? बाबा ती व्यक्ती मला आवडली पण घोड्यावरून उतरायच्या आधी मला माय म्हणले. का माय म्हणले माहिती? ही मुलगी बापाला आवडली होती. आणि बापाची पत्नी कोण? माय. म्हणून माय शब्द पडला. त्या व्यक्तीचं नाव भीष्माचार्य. देऊन टाका म्हणले आमच्या बाबाला. हे 95 वर्षाचं वय म्हणले, एवढ्या म्हाताऱ्याला देत असतात का? हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडा. वैराग्य तो त्याग सांगायलो. पाणी घेतलं हातावर, संकल्प सोडा. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि 95 वर्षाचं पोरग झालं. आणि बाप 22 वर्षाचा औरंगाबादकर. आता द्यायला पाहिजे की नाही पोरगी? देत नाही म्हणलं पोरीच बाप. राजा तू होशील ना. हा जन्मो सिंहासन असतो त्याग हा, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. दुसरी प्रतिज्ञा. आणि जर तो लग्न केलंस म्हातारपणी तर हा जन्मो ब्रह्मचर्याना हम. तिसरी प्रतिज्ञा, जीवनभर लग्न करणार नाही. रागाच्या भरात जर माझ्या पोरीला मारलं असतं, जीवनभर बाई पुढे आल्याच्या नंतर शस्त्र हातात घेणार नाही. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकानं इथंच दुखती नस धरली.
आणि पांडवायला गादी घेण्यासाठी स्वतः बाई झाला. त्याला शिखंडी म्हणतात. शिखंडी म्हणजे नपुसक. स्वतः देवानं साडी नेसली आणि भीष्माच्या पुढं म्हाताऱ्याने शस्त्र फेकून दिलं आणि मग मेहुण्याच्या कानात सांगितलं हानबान. आणि मग अर्जुनाने भीष्माला मारलं. दृष्टांत संपला. इथं बसलेल्या कोण्या म्हाताऱ्यानं 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं एकच म्हणा, बब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आले रे. जर पोरायनं वाकडीच्या तळ्यात म्हाताऱ्याला नाही टाकलं तर मला बाळू म्हणू नका. नुसतं पोरायला म्हाताऱ्यानं म्हणा, बाब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आलत्या रे. बांधीच्या तारानं पाय बांधून जर म्हातारी वाकडीच्या तळ्यात नाही टाकली तर मला पण लग्न इतकं सोपं आहे. 95 वर्षाचं वय स्वतः घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. 4 मुख्य प्रतिज्ञा आणि उपप्रतिज्ञा 22. भीषणो जायतो भिष्यः. याचे 18 पर्व सांगितले. म्हणजे महाभारताचे नाही, क्रियेचे पर्व. त्याच्यातले 14 उपपर्व आणि 93 प्रक्रिया सांगितल्या. आणि त्याच्यात भीषण शो जाय भिष्या म्हणून भीषण प्रतिज्ञा म्हणून भीष्म नाव पडलं. असा त्याग असावा. वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन वैराग्य भक्ती ते नमन भक्ती ते नमन वैराग्य तो नमन वैराग्य तो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म करो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म करो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म करो. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग 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 भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ब्रह्मी भोग ब्रह्म ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. रे देहाच्या निराश पाविजे आठाया देहाच्या निराश पाविजे आठाया देहाच्या निराश पाविजे आठाया देहाच्या निराश पाविजे पाविजे अठाया. असं एक पुरावा सांगतो. मामाचं गाव आहे. एक पुरावा सांगतो. एका वारकऱ्याच्या घरी 4 वारकरी आले. आज कशी एकादशी तशी एकादशी होती. एकादशीचं भजन होतं. वारकरी आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. ते निष्ठावंत वारकरी होते. ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी वडीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. खात जाऊ नका मेवणे बुवा. लोक आपल्या पाया पडतात. लोक मायबापाच्या पाया सणावाराला पडायलेत. आपल्याला पक्वाद्या दिसला, गायक दिसला, महाराज दिसला लोक पाया पडतात. आपण याचं भान सांभाळायला पाहिजे. पक्वाद्यानं कधीच तंबाखू खायची नाही. आणि पक्वाद्यानं कधीच नालायक भागवतकाराच्या सोबत ढोलकी वाजवायची नाही.
हो, काही काही भागवत करायला ढोलक्या आवडायल्यात, त्याला काय वाजवायचं तो वाजवा, पण तुम्ही तुमचे पितर नरकाला घालू नका, तुम्ही पकवादच वाजा. हो, कोणाला काय आवडन ते आपलं वाद्य नाही गुरुजी. हा, आपलं वाद्य टाळ आहे, मृदंग आहे, विनाय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. हो, हे वाद्य आपल्याकडे, बाकीचं नाही वाजवायला पाहिजे. कोणाला काही आवडून. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, म्हणलो तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. हरामखोरा, कीर्तनात झकासपणा काय पाहिजे? कीर्तनात उपदेशाच्या गोष्टी असावा, बोधावर आरूढ असावा. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कशाला बास्कळ गप्पा ऐकायच्या? तुला बाकीचे स्टेज आहेत ना, तिथं काय पाहायचं काय नाचायचं ते बघत राह. या स्टेजवर चांगलं ऐकायचं शिका. उद्याचे संतोष महाराज छान कीर्तनकार आहेत. उद्या सुद्धा चांगली माणसं घेतली तुम्ही, छान आढावले बुवा, मित्र आहेत माझे. अशाच संख्येने उद्या पण या. एक मुद्दा सांगतोय. एकादशीचा दिवस होता. त्या एकादशीच्या दिवशी 4 वारकरी एका वारकऱ्याच्या घरी आले. खरं तर तो वारकरी हिंदू समाजाचा नव्हता बरं. वारकरी सांप्रदायिक असा संप्रदाय, या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाची जात पुसत नाहीत. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कान्हो पात्रा खोदो पिंजारी तो दादो, भजनी अभेद हरीचे पायी. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. इथे जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्याची किंमत आहे. नम्र त्याला मानतात. इथं फुगीर बॉम्बेला इथं मानित नाहीत. असे तर लय उतू आलेत. उकांड्याव पण कडू जर भोपळे, डेऱ्यावानी खापक्याची खापक्या पडले, कोणी विचारायला द्यायला. इथं फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, नम्रतेत वागणाऱ्याला किंमत आहे. बायको कोणती चांगली, लय दागिने घाली ती, 25 बाऱ्या डोसकं इचरी ती, आणि नवऱ्याला पिठलं हटायला लावती ती, का लेकरा आणि नवऱ्याला जीव घालती ती. लेकरा इतकं नवऱ्यावर प्रेम करती, तिला बायको म्हणायचं. हो, आणि नुसती राहलाच त्याचा पिना पडू दे पण मला दागिने आण, अशी बायको ज्याची आसन समजायचं का साडी नेसती म्हणून बायको म्हणायचं. नाही तर तू चुड्याल निसंग लग्न केलंस असं समजायचं. हो, कोणाला बायको म्हणत असते? भार्या असती जायते प्रिया यत्सुते शुभय प्रगल्भानां पुत्रवता न तजायते नाम. आई लेकराला 9 महिने पोटात सांभाळून जन्म देते. जितकं लेकराचं संगोपन करते तितकं प्रेम बायकोनं नवऱ्यावर करावं, तिला म्हणते बायको. देखाव नाही. आम्ही एकदा नदी ओलांडून चाललो आणि नेमकंच लग्न झालेले 2 जण. नदीला गुडघ्या इतकालं पाणी. त्यानं त्याचा लाल बूट त्याच्या हातात घेतला आणि तिच्या त्या इती टाचाच्या सांडली पण तिच्याच हातात दिल्या. तुम्ही घ्या ना, मी पाण्यातून पडन. पुढं गेल्यावर ते म्हणला, महाराज बाळू महाराज तुम्हीच आहेत का? हो, पाया पडू का? मी म्हणलं नको. बायकोची चप्पल हातात घेणारा तू जर माझ्या पाया पडशील तर तुझ्या कपाळातून पाप माझ्या पायात येईल. हो, तू जसं वागायला तशीच मही पण वागवायला येईन. नको म्हणलं, तू नको पाया पडू. हो, कशा हसतात बघा, कशा हसतात. ह्या नाही इडुळीच्या आहेत नाही, अशा कशा वागतात. बाळू महाराजाच्या कोणतरी आहेत नाही. हां हां हां
त्याच्यामुळे ह्या कशा चुकीच्या वागत्या नाही नाही. असो, जातीचा काही संबंध नाही. हे चाललं होतं ना, मुसलमानाचा वारकरी कबीर नाव. 4 वारकरी घरी आली, पाय धुवायला पाणी दिलं, बोऱ्या टाकला बसायला, भजन. एकादशीचा जागर होता. कबीराच्या घरी एकादशीच्या दिवशी पांडुरंग पावला आणि चोखोबारायच्या घरी एकादशीच्या दिवशीच विटेवरचा मालक पावला. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती मागची एकादश सोमवारची होती. ते विमान स्वर्गातले खाली उतरले, चोखोबराच्या घरी जागर झालता. आज कबीरांचं सांगतोय. भजनाला सुरुवात झाली. 10:30 वाजले आणि 10:30 वाजता कबीर इकडच्या घरात आले आणि बायकोला सांगितलं, प्रिये, सकाळी द्वादशी सोडायचा स्वयंपाक कर. काय म्हणले? 4 वारकऱ्या पुरता सकाळी द्वादशी पुरता स्वयंपाक कर. वैराग्य तो त्या शेवटचा पुरावा. बस झाला तर एवढंच, कारण थंडीचे दिवस, मलाही पळायचं सकाळी पुन्हा. जी मालक करते हो म्हटल्याच्या नंतर मालकाच्या शब्दाला तडा कसा. वारकरी नाही, जेवाय पुरतं नाही गवानी साहेब, एक चिमणी पुरतं चिपट होईल इतकं पण पीठ नव्हतं घरात. एक तांदूळ नाही, एक डाळीचा टिकला नाही. 4 वारकऱ्यापुरतं कस करायचं. मालक तर भजनात बसलेत. 11 वाजता एका दुकानदाराची कडी वाजवली. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. कडी वाजली. कोण? त्याग सांगायला, मी कबीरांची पत्नी आहे. ते भजन करताय ते कबीर. काय एवढ्या रात्री आमच्याकडे? आमच्याकडे 4 वारकरी आलेत. त्या 4 वारकऱ्यापुरता जरसा शिदा पाहिजे, डाळ तांदूळ पीठ पाहिजे. पैसे आणलेत? नाही. वापस होय, दार नाही उघड, जा घरी. म्हणून तरुणांना सांगतोय, देवानी संत याच्यानंतरचा जर दुसरा देव कोणता असेल तर पैसा नावाचा देव आहे. म्हणून वेळेला कामं करी जा, सकाळी लवकर उठ जा, संध्याकाळी लवकर झोप जा. तरुणांना सांगायलो, म्हाताऱ्याला नाही. आणि आपलं काम कर जा आणि 2 पैसे घरी आणि जा, तर समाजात किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. काकडे गुरुजी पैशाच्या विरोधात गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात, पण पैसा वाचून काम चतुराला पण करता येत नाही, किती हुशार असू द्या. नामदेवरायाचा पुरावा सापडा. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. ए द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम गांजा कसम लिखितम. नामदेवरायांचं वाक्य. पैसा नसलेला किती सुंदर असू द्या, तो त्याविन चतुर शोभान पवे. किती विद्वान असू द्या. वरून पडन का जेवारी? वरून गहू पडतील? तेलाचा डब्बा वरून पडल? कसं शक्य? पैसा लागतो. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून काम करत जा. जोडून या धन उत्तम. पैसा पाहिजे. तुम्हाला एक सांगू पैशाला किंमत. माझ्याकडे मोठा मोबाईल नाही, नसू द्या, मी सोन्याचा घेईल. आहे की नाही पात्रता? खूप छान, खूप छान. हो, ज्या मारुतीरायाच्या कृपेने जन्म झालाय त्याच्यापाशी कशाला खोटं बोलायचं. खूप छान.
आता टीव्ही घेतल्या, टीव्हीवर एक श्रीमंत माणूस मेलेली माती पाहिली. फार पैशावाला मोठा माणूस मेला आणि त्याची माती टीव्हीत पाहिली. तर त्या पैशावाल्याच्या मातीला गेलेली माणसं पैशावाले मसन वाट्यात पण ह्या खुर्च्यावर बसले. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे श्रीमंत माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही तर खूप मात्या पाहिल्या असतील तशा श्रीमंताच्या. मसन वाट्यात पण त्याला खुर्च्या असतात. हा पैशाचा सन्मान आहे. म्हणून तरुणांनो काम करी जा. 10:30 वाजता दात घासायला. मंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? पुन्हा म्हणला अजून गारवं गेलत नाही. तुला पाण्यात टाकायला पाहिजे हातपाय बांधून. गारवं तुला आता गारवं लागायले. तू आज्यानं पंजानं वदाडानं धोत्र कमरा इतकाले भिजत होते, त्याच्यात बैल चारलेत आणि तुला आता गारवं झोंबायला होय. तुला जर 10 वाजूस तर गारवं झोंबत असेल तर तू पपेची माय काय जगीतूस. विठाला 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 मागचं ज्याच्या ध्यानात आहे का, मागचं ज्याच्या ध्यानात आहे का त्याची गाडी उलथत नसती कधी. लक्षात ठेवा. आपल्या बाप दाद्यानं जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपलेत. आपले बाप दादे जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले. ह्या चिमणीचं राखेल उद्याच्या दिवशी संध्याकाळी पुरावा ह्याच्याकरता अंधारात झोपलेत. अंधारात त्याचा आदर्श घ्या. आपल्याला अडचणी कुठंच येणार नाहीत. बायकानं बी नवऱ्याला मदत करी जा. तुम्ही नका कलईत भजे तळी जाऊ. हा हिशोबात कारभार चालला की गोड होत असते. हो बायकोच्या फॅरन लवलीसाठी ढेलं इकलं. नाही करायला पाहिजे. हे बा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात राहिलं पाहिजे, मात्र्यात राहिलं पाहिजे. मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही. गोड पदार्थ जर सोडून द्याला तर मिठाशिवाय अरे वडगावकर आगाव आहे का नाही. मिठाशिवाय कोणताच पदार्थ खावा वाटत नाही. पण मीठ शिल्लक झाल्यावर बी खावा वाटत नाही. म्हणून मात्र्यात असलं पाहिजे सगळं. असं हिशोबात असलं पाहिजे. लई करलं की विचकत असतं. जा वापस. पैसे नव्हते हो. जा वापस. जा 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 वापस. वेगात सांगतो. बाईच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. दुकानदार मी वारकऱ्याची बायको आहे. मी विटेवरच्या मालकाची निष्ठावंत भक्त आहे. माझे मालक भजन करतात. माझे मालक ज्या देवाला मानतात त्या देवाला मी पण मानते. मी खोटं बोलणार नाही. तुम्ही सांगताल ते काम करील, पण तुमचे पैसे फेडीन. याचा अर्थ धुनी धुईल, भांडी घासील, सडा करील, सारवण करील, तुमच्या शेतात खुरपायला येईल, तुमचं अंगण झाडन. तुम्ही सांगतान ते काम करील, पण मला 4 वारकऱ्यापुरता शिदा द्या. दुकानदारानं वेगळं धारेव धरलं. कडी उघडली आणि कंदिलाच्या प्रकाशात ती बाई पाहिली. ती बाई इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. पौर्णिमेच्या दिवसाचा चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्यावर लाजत होता. पौर्णिमेचा चंद्र कबीराच्या पत्नीला बघितल्यावर लाजत होता. मी एक हिंदी पद पाहिलं होतं, मला आता आठवण होते. हिंदी पद होतं, भावगीत होतं एक हिंदी भावगीत. हो, इतकी सुंदर कबीराची पत्नी, एवढी सुंदर. हा, म्हणून तर आपल्याकडं स्त्रीला चंद्रानना म्हणण्याची पद्धत आहे. चंद्र साक्षी, चंद्रकांती, चंद्रानना, चंद्रनयना अशी नाव होते. पूर्वीच्या काळात म्हातारे पाहायला जात होते न पुरी सुना पाहायला, म्हणून अशी नाव. आता हे आधी पॅन्टीवाली जातात, मग नावाचा काही संबंधच नाही ना. पहिली जुनी माणसं पोरगी पसंत करायचे आणि मग त्यांनी म्हणायचं पसंत आली. आता नाही, आता मुलं जातात. काळ आहेत, आपण काही याच्या विरोधात बोलायचं नाही. जो काळ असेल तो काळ झेलत चालायचा. आपण त्याच्यावर कशाला ताण घ्यायचा, चलत राहते. आणि काळ स्वीकारला पाहिजे. एक बाई सून गेली मंठ्याला जीपमध्ये बसून दवाखान्यात. ती सासू मला भेटली, म्हणली महाराज बघा ना आमचं आयुष्य बाई आमचे बाळातपण घरीच झाले महाराज. काय सांगायचं, काय आमचा त्रास महाराज. वाळलेले सरपण नव्हते, काय फजित्या, काय सुनायचं राज्य आलं. जिपकारीत बसून मंठ्याला चालल्यात.
तर मी आणलं मंजुळा काऊन ताण घ्याली तू बायका खुरपायला टेम्पूत चालल्याता खुरपायला जिपकारीत चालल्याता आणि मंठ्याला म्हशी सुद्धा टेम्पूत आल्याता म्हशी पण पायी येईनत बैल पण पायी येईनत मग तुया सुना जिपकारीत चालल्या तर तू काऊन येडेवानी करायली मंजुळा तो पेटून घेतलं तरी हे कमी होत नाही तू येडेवानी करू नकोस जसा का कशा सुना खुश झाल्या बघा त्या म्हणतात त्यान बाई आमचा भाऊ आमच्याकडूनच बोलला पण तुम्हाला आधी सांगितलं ना ह्या म्हाताऱ्यानं 72च्या दुष्काळात त्रास काढे आता टायमाला भाकरी देत जा तर तुमचं चांगलं होईल आणि तुम्ही का सासू सासऱ्याला जीव नाही लावला तर तुमचे पोरं जर तुमचे झोपीत नाही अंगुठे घेतले मला बाळू म्हणू नका झोपीत अंगुठे घेणार तुमचे पोरं झोपीत पत्ता लागणार नाही पप्याच्या माईला आणि पप्याच्या बापाला कस काय जमीन गायब झाली हा म्हाताऱ्याला जीव लावला पाहिजे असो कल्लाच्या प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली चंद्राला लाजविल इतका सुंदर चेहरा काय शब्द गेलता तुम्ही सांगताल ते काम करील घेऊन जाय ती म्हणली घेऊन जाय नाही 4 लोक जेवतील इतकं द्या मालकानं सांगितलं एवढ्या पुरता स्वयंपाक कर आणलं होतं उपरनं धुडकं तुरीच्या डाळीची गाठ रव्याची गाठ तूप घेतला असेल तेल घेतलं असेल वाट्या गिट्या आणल्या असतील बोडके गिडके आणि मग दुकानदारानं थोडं उचलल्यावर सांगितलं तुला माहित आहे तू काय म्हणालीस तुम्ही सांगताल ते काम करील हो मग मी सांगताल ते काम करशील हो मग 2 तासाकरता तुला माझी दासी व्हावं लागते दासी शब्द नाही तिथं वेगळा शब्द आहे पण माझं वय कमी आहे आणि माय मावल्या पुढे बसल्यात म्हणून पुढचा शब्द वापरीत नाही तुला 2 तासाकरता माझी दासी व्हावं लागते गठुडं गंगाधर गुरुजी टेकून दिलं हो खाली टेकून दिलं खाली चारित्र्य संपन्न वारकऱ्याची बायको होती ती आचरण संपन्न वारकऱ्याची बायको होती ती प्रतिष्ठा गरीबाला आणि श्रीमंतीला तितकीच लावली हा एखाद्या गरीबाची बाई आहे म्हणजे तिची प्रतिष्ठा कमी आहे असं काय आपली काय पात्रता आहे नाही सगळ्याला इज्जत मान मर्यादा सारखी 500 एकरवाल्याच्या बाई